सुर में गाना सीखिए पाधानीसा ऐप के साथ। AI पावर्ड पर्सनल म्यूजिक टीचर फ्रॉम सारेगामा। करूया उदो 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 अंबाबाईचा, करूया उदो 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 अंबाबाईचा, मायेचा वाहे झरा शहरी कोल्हापुरा, मायेचा वाहे झरा शहरी कोल्हापुरा, घेऊया लाभ दर्शनाचा, उदो उदो करूया उदो 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 अंबाबाईचा. करूया उदो 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 अंबाबाईचा. साऱ्या जनतेची आई माता अंबाबाई, हाकेला उभी राही तारकाई तिच्या ठाई, सत्य डोळ्याने पाही दंड दुष्टांना देई, अनेक रूपे तिही घेई भक्तांच्या पायी, अश्विनी प्रथम दिनी बसते सिंहासनी, होतो जय घोष माऊलीचा, उदो उदो करूया उदो 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 अंबाबाईचा. करूया उदो 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 अंबाबाईचा. तेथुनी जरा दुरी स्वामीजी गगनगिरी, अंश तो परमेश्वरी भक्ती दत्ताची खरी, गुहेत स्थान जरी बाजूला खोल दरी, रूपते त्यांचे जणू शिवशंकरा परी, भेटूया त्यांना चला पाहू ईश्वरी लीला, भरे दरबार भाविकांचा, उदो उदो करूया उदो 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 अंबाबाईचा. करूया उदो 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 अंबाबाईचा. डोंगरी माथ्यावर ज्योतिबांचे मंदिर, जुळती दोन्ही कर पहाल मूर्ती जर, असे हे कोल्हापूर नवरात्रीला पार, करती देवींचा तो उत्सव घरोघर, सोहळा मनोहर रम्य तो खरोखर, सुटे मधुगंध चंदनाचा, उदो उदो करूया उदो 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 अंबाबाईचा. करूया उदो 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 अंबाबाईचा. करूया उदो 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 अंबाबाईचा. अरे नाखवा हो नाखवा, इथे रे गोमू माहेरला जाते, होशे गोमू माहेरला जाते हो नाखवा, गोमू माहेरला जाते हो नाखवा, तिच्या घोवाला कोकण दाखवा, हो तिच्या घोवाला कोकण दाखवा. दावा कोकणची निळी निळी खाडी, दावा कोकणची निळी निळी खाडी, दोन्ही तीराला हिरवी हिरवी झाडी, दोन्ही तीराला हिरवी हिरवी झाडी, भगवा आबोली फुलांचा ताटवा, भगवा आबोलीच्या फुलांचा की ताटवा, हो तिच्या गोवाला कोकण दाखवा, गोमू माहेरला जाते हो नाखवा, हो तिच्या गोवाला कोकण दाखवा. हैया हो हैया हो हैया हो हैया हो.
कोकणची माणसं साधी भोळी, काळजात त्यांच्या भरली शहाळी, त्यांच्या काळजात भरली शहाळी, त्यांच्या काळजात भरली शहाळी. उंची माडांची जवळून मापवा, उंची माडांची या जवळून मापवा, उद्या गोवाला कोकण दाखवा, गोमू माहेरला जाते हो नाखवा, उद्या गोवाला कोकण दाखवा. हैया हो, हैया हो, हैया हो, हैया हो. सोडून दे रे खोड्या साऱ्या, सोडून दे रे खोड्या साऱ्या, शिडात शिर्रे अवखळ वाऱ्या, शिडात अवखळ वाऱ्या, शिरशिरात अवखळ वाऱ्या. धनी धरणीला गलबत टेकवा, धनी धरणीला या गलबताला टेकवा, उद्या गोवाला कोकण दाखवा, गोमू माहेरला जाते हो नखवा. उद्या गोवाला कोकण दाखवा. नाचत ना गगनात नाथा, नाचत ना गगनात नाथा, नाचत ना गगनात नाथा, तारांची बरसात नाथा, तारांची बरसात नाथा, तारांची बरसात नाथा. आणि होती माणिक मोती, आणि होती, आणि होती माणिक मोती, आणि होती माणिक मोती. बर तुम्ही राजत रात नाथा, बर तुम्ही राजत रात नाथा, नाचत ना गगनात नाथा, नाचत ना गगनात नाथा. नाव उलटली माव हरपली, नाव उलटली माव हरपली, नाव उलटली माव हरपली. चंदेरी दरियात नाथा, चंदेरी दरियात नाथा, चंदेरी दरियात नाथा, नाचत ना गगनात नाथा. देवा घरची, ती वराची देवा घरची, ती वराची देवा घरची, ती वराची देवा घरची. दौलत लोक पहात नाथा, दौलत लोक पहात नाथा, दौलत लोक पहात नाथा, नाचत ना गगनात नाथा, गगनात नाथा, गगनात नाथा, गगनात नाथा, नाथा नाथा, नाचत ना गगनात नाथा, नाचत ना गगनात नाथा, तारांची बरसात नाथा, नाथा तारांची बरसात नाथा, नाचत ना, नाचत ना,
नातत ना. सुख करता दुःख हरता वार्ता विघ्नाची हो वार्ता विघ्नाची पूर्वी पूर्वी प्रेम कृपा जयाची सर्वांगी सुंदर उटी शेंदुराची हो उटी शेंदुराची कंठी झळके माळ मुक्ता फळांची जय देव जय देव जय मंगल मूर्ती जय देव जय देव जय मंगल मूर्ती दर्शन मात्रे मन कामना पूर्ती जय देव जय देव जय मंगल मूर्ती ओ श्री मंगल मूर्ती दर्शन मात्रे मन कामना पूर्ती जय देव जय देव जय मंगल मूर्ती ओ श्री मंगल मूर्ती रत्न खचित भरा तुझ गौरी कुमारा तुझ गौरी कुमारा चंदनाची उटी कुंकुम केशरा चंदनाची उटी कुंकुम केशरा हिरे जडित मुकुट शोभा तो बारा ऋण झुणती नुपुरे चरणी घाघरी हार जय देव जय मंगल मूर्ती ओ श्री मंगल मूर्ती दर्शन मात्रे मन कामना पूर्ती जय देव जय मंगल मूर्ती ओ श्री मंगल मूर्ती लंबोदर पीतांबर फणीवर बंधना सरळ सोंड वक्र तुंड त्रिनयना दास रामाचा वाट पाहे सदना संकटी पावावे निर्वाणी रक्षावे सुरवर वंदना जय देव जय मंगल मूर्ती हो श्री मंगल मूर्ती दर्शन मात्रे मन कामना पूर्ती जय देव जय मंगल मूर्ती हो श्री मंगल मूर्ती आज हृदय मम विशाल झाले. आज हृदय मम विशाल झाले. त्यास पाहुनी गगन लाजले. आज हृदय मम विशाल झाले. आज माझिया किरण करानी ओंजळी मध्ये धरली यवनी. आज माझिया किरण करानी ओंजळी मध्ये धरली यवनी. अरुणाचे मी गंध लाविले. आज हृदय मम विशाल झाले. या विश्वाच्या कणा कणातून
भरून राहिले अवघे मी पण या विश्वाच्या कणा कणातून भरून राहिले अवघे मी पण फुलता फुलता बीज हरपले आज हृदय मम विशाल झाले त्यास पाहुनी गगन लाजले आज हृदय मम विशाल झाले. आज हृदय मम विशाल झाले आज हृदय मम विशाल झाले त्यास पाहुनी गगन लाजले आज हृदय मम विशाल झाले. आज माझिया किरण करानी ओंजळी मध्ये धरली यवनी आज माझिया किरण करानी ओंजळी मध्ये धरली यवनी अरुणाचे मी गंध लाविले आज हृदय मम विशाल झाले. या विश्वाच्या कणा कणातून भरून राहिले अवघे मी पण या विश्वाच्या कणा कणातून भरून राहिले अवघे मी पण फुलता फुलता बीज हरपले आज हृदय मम विशाल झाले त्यास पाहुनी गगन लाजले आज हृदय मम विशाल झाले. अनंता तुला कोण पाहू शके अनंता तुला कोण पाहू शके तुला गातसा वेद झाले मुके तुला गातसा वेद झाले मुके मती मंद अंधा कसा तू दिसे मती मंद अंधा कसा तू दिसे तुझी रूप तृष्णा मनाला वसे अनंता तुला कोण पाहू शके अनंता तुला
तुझा ठाव कोठे कळेना जरी, तुझा ठाव कोठे कळेना जरी, गमे मानसा चातुरी माधुरी, गमे मानसा चातुरी माधुरी, तरुवल्लरीना भुकी मी पुसे, तुम्हा निर्मिता देव कोठे बसे, अनंता तुला कोण पाहू शके, अनंता तुला. फुले सृष्टीची मानसा रंजिती, फुले सृष्टीची मानसा रंजिती, घरी सोयरी गुंगवीती मती, घरी सोयरी गुंगवीती मती, सुखे भिन्नही येथ प्राणी चुके, सुखे भिन्नही येथ प्राणी चुके, कुठे चिन्मया ऐक्य लाभू शके, अनंता तुला कोण पाहू शके, अनंता तुला. तुझे विश्व ब्रह्मांड ही निस्तुला, तुझे विश्व ब्रह्मांड ही निस्तुला, कृती गावया रे कळेना मला, कृती गावया रे कळेना मला, भुकी बालका माय देवा चुके, भुकी बालका माय देवा चुके, तया पाजुनी कोण तोषू शके, अनंता तुला कोण पाहू शके, अनंता तुला. नवी भाव पुष्पे तुला वाहिली, नवी भाव पुष्पे तुला वाहिली, तशी अर्पिली भक्ती बाष्पांजली, तुझ्या पद्मपत्रा वरीती स्थिरो, तुझ्या पद्मपत्रा वरीती स्थिरो, प्रभो कल्पना जल्पना त्या हरो, अनंता तुला कोण पाहू शके, तुला गातसा वेद झाले मुके, हे अनंता तुला, अनंता तुला, अनंता तुला. माणूस. माझं मन खट्टू झालं. तरीही मनात ठाण मांडून बसलेला तो रस्त्यावर गस्त घालणारा शिपाई आणि लाल प्रकाशानं न्हालेली ती गणिका रात्रंदिवस माझा पिच्छा पुरवत होती. ती दोघं माझ्याशी बोलत असत. कित्येकदा मी त्या विचारात इतका बुडून जाई की मला कशाचंही भान राहत नसे. मी आणि भास्करराव यांच्या बऱ्याच बैठकी होऊ लागल्या आणि हळूहळू माणूस घडू लागला. आजवर रजतपटावर आलेल्या नायकांपेक्षा माणूसचा नायक खूप निराळा करायचा ठरवला.
तो सर्व सद्गुणांचा पुतळा, देखणा, शूरवीर या रूढ संकेतांहून सर्वस्वी भिन्न असा, सर्वसाधारण माणसासारखा निरनिराळ्या गुणदोषांनी भरलेला साधासुधा माणूस, म्हणजे ज्याला अँटी हिरो म्हणता येईल असा उभा करायचा होता. नायिका होती एक वेश्या, परिस्थितीमुळे झालेली, आयुष्यात अनेक टक्के टोणपे खाऊन बधीर झालेली, थोडीशी बनेल, स्वार्थी, पण तितकीच साधीभोळी आणि दुसऱ्यांच्या भावनांचा विचार करणारी, एका घरंदाज स्त्रीप्रमाणे आयुष्य घालवण्याची स्वप्न पाहणारी. भास्करराव आंबेंबल यांनी माझ्या सांगण्याप्रमाणे या 2 प्रमुख व्यक्तिरेखांच्या आधारे संपूर्ण कथा लिहिली. अगदी सुटसुटीत, पण जीवनाच्या मर्माला स्पर्श करणारी. त्या काळात आपल्या प्रागतिक विचारांसाठी गाजलेल्या अनंत काणेकरांनी माणूसच्या मराठी आवृत्तीचे संवाद लिहिले. हिंदी आवृत्तीचे संवाद मुन्शी अजीज यांनी लिहिले. संगीताची जबाबदारी मास्तर कृष्णराव यांच्यावर सोपवली. या चित्रपटाची हाताळणी मला अगदी नवीन पद्धतीने करायची होती, पण ते कसं साध्य होईल याचं स्पष्ट स्वरूप डोळ्यासमोर नीटसे येत नव्हतं. मी चित्रपटाच्या तालमी घेण्यास सुरुवात केली. एरवी तालीम सुरू करायच्या अगोदर प्रत्येक प्रसंग कसा बसवायचा, तो कसा खुलवत न्यायचा याविषयीचे माझे विचार बऱ्याच प्रमाणात निश्चित झालेले असत. पण यावेळी मी चांगलाच गोंधळलो होतो. शेवटी कोणत्या दृष्टिकोनातून चित्रपटाचे प्रसंग गुंफत न्यायचे हे माझ्या मनात नीट ठरवण्यासाठीच मी तालमी सुरू केल्या, अगदी कसून. एकच प्रसंग अनेक पद्धतींनी खुलवण्याचा प्रयत्न मी करू लागलो आणि प्रत्येक प्रसंग समोर उभा राहिल्यावर मला नव्या नव्या कल्पना सुचू लागल्या. फत्तेलाल देखाव्यांची चित्र काढू लागले. ते सर्व देखावे अगदी खरेखुरे वाटावेत म्हणून मी फत्तेलालना बरोबर घेऊन वेश्यावस्तीतून आणि पोलिसांच्या चाळीतून हिंडलो आणि त्याने देखावे तयार करण्यास सुरुवात केली. मुंबईच्या बकाल वस्तीतली चाळ, पोलिसांच्या बॅरॅक्स किंवा फौजदार चौकी हे सर्व मला इतकं वास्तववादी हवं होतं की प्रेक्षकांना आम्ही तिथं जाऊनच चित्रीकरण केलंय असा भास व्हावा. जसजशा तालमी होऊ लागल्या तसतशा सीन घेण्याच्या कल्पनांचा, नव्या प्रतीकांचा माझ्या मनात वर्षाव होऊ लागला. त्यापैकी कोणत्या कल्पना ठेवायच्या, कोणत्या बाद करायच्या याचा गोंधळ डोक्यात होऊ लागला. माणूस जास्तीत जास्त वास्तववादी कसा होईल हाच एक ध्यास मनाला अहर्निश लागला होता. चित्रीकरण सुरू झालं आणि आम्हा सर्वांना निर्मितीचा एक नशा आला. त्या आनंदाचं वर्णन शब्दांनी करणं अशक्य आहे. आम्ही कामात इतके रंगून जात होतो की दिवस मावळला तरी हे चित्रीकरण कधी थांबूच नये असं वाटे. चित्रपटाचा नायक गणपत वरिष्ठ अधिकाऱ्यासमवेत एका जुगाराच्या अड्ड्यावर छापा घालतो. तिथं मैना नावाच्या एका वेश्येला तो पकडतो. तो तिच्याशी एखाद्या गुन्हेगाराशी बोलावं त्याप्रमाणे तुच्छतेनं बोलतो. ती त्याच्या प्रश्नांना बेछूट उत्तर देते. त्या उत्तरातून तिच्या मनात दाटलेला सभ्य समाजाबद्दलचा कडवटपणा स्पष्ट होतो. तिची व्यथा त्या कठोर पोलिसाच्या अंतःकरणाला नकळत स्पर्शून जाते. या ठिकाणी त्या रांगड्या पोलिसाच्या तोंडी संवाद घातले असते तर ते अगदी विसंगत वाटले असते. मैना आणि गणपत रस्त्यावरून बोलत जात असताना दुसऱ्या पोलिसाची शिटी ऐकू येते. शिटी वाजवणारा पोलीस त्या दोघांच्या जवळ येतोय असं पावलांच्या आवाजावरून समजतं. झटकन गणपत मैनेला एका आडोशाला ढकलतो आणि ती त्या दुसऱ्या पोलिसाच्या नजरेस पडू नये म्हणून आपला ओव्हरकोट तिच्या अंगावर फेकतो. ती पूर्णतया झाकली जाते, बचावली जाते. या लहानशा कृतीमुळे गणपतच्या मनात मैनेबद्दल निर्माण झालेली सहानुभूती सहजगत्या जाणवते. दृश्यानं साधलेला हा परिणाम शब्दांनी कधीही साधला नसता. एकदा नायिकेच्या, मैनेच्या घराच्या सेटवर एका नाजूक प्रसंगाचं चित्रीकरण चालू होतं. आम्ही सर्व अगदी रंगलो होतो. इतक्या शांता आपटेचे बंधू बाबूराव मोठ्या गडबडीनं सेटवर आले आणि माझा हात पकडून काकुळतीनं म्हणाले, शांताराम बापू चला अगोदर, तिकडे इमी कशी करते आहे पहा. बाबूराव आपल्या बहिणीला इमी अशी हाक मारत असत. ती दाराला आतून कडी लावून बसली आहे. मी खिडकीतून एक हाक मारली तर तिनं जवळचा पेपरवेट उचलून माझ्याकडे फेकला. तुम्ही अगोदर चला. त्याने जवळजवळ खेचतच मला सेटवरून बाहेर नेलं. मी जिना चढून शांता आपटेच्या खोलीकडे गेलो. बाबूराव मला खिडकीजवळ खेचून घेऊन गेले. मी आत डोकावून पाहिलं. तो एक विचित्र दृश्य दृष्टीस पडलं. शांता आपटे एका खुर्चीवर प्रेतासारखी ताट बसलेली होती. बाबूरावने सांगितलं की फत्तेलाल यांनी तिला दमदाटी केली, शिवाय रागाच्या भरात हातातली छत्रीही तिच्यावर उगारली. मी त्यांचं बोलणं पुरतं ऐकायला तिथं थांबलोच नाही. जिना धडधड उतरून मी फत्तेलालांच्या खोलीकडे जाऊ लागलो. शांता आपटे दुनिया न माने चित्रपटानंतर फार प्रसिद्धीला आली होती. ती बरेच दिवस दक्षिण भारतात फिरायला गेली होती. तिथल्या रसिक चाहत्यांनी तिचं खूप प्रेमानं स्वागत केलं होतं. लोकांनी केलेल्या या प्रेमाच्या वर्षावानं
तिला आणि बाबूरावांना आसमान ठेंगणं झालं होतं. शांता आपटे आपला दक्षिणेचा दौरा उरकून परतली तेव्हा तिचे वार्षिक रजेचे दिवस संपून वर आणखी जास्त दिवस झाले होते. त्यावेळी कंपनीतल्या मोठ्या कलाकारानं किंवा तंत्रज्ञानंसुद्धा रोज कंपनीत येऊन हजेरीपटावर सही करणं आवश्यक असे. हक्काच्या रजेपेक्षा जास्त दिवस गैरहजर राहिल्यास त्याचा तेवढ्या दिवसांचा पगार कापला जात असे. अर्थात नियमाप्रमाणे तिचाही पगार कापला गेला आणि उरलेले पैसे तिच्या हातावर ठेवण्यात आले. तिनं ते पैसे घेण्यास आणि पगारपत्रकावर सही करण्यास साफ नकार दिला. या सर्व भानगडीच्या वेळी मी माणूसच्या चित्रीकरणात गुंग असल्यामुळे हिशेबनिसानं ही गोष्ट फत्तेलाल यांच्या कानावर घातली. ते तिच्या खोलीत जाऊन तिला समजावून सांगत असता ती भयंकर चिडली आणि तिनं सगळ्यांना बाहेर घालवून दरवाजाला आतून कडी लावून घेतली. मला शांता आपटेच्या या आतताईपणाचा संताप आला. मी झपाझप पावलं टाकीत पुन्हा वर आलो आणि खिडकीजवळ जाऊन दरडावून म्हणालो, शांताबाई उठा. माझा आवाज ऐकल्याबरोबर ती ताडकन उभी राहिली. मी पुन्हा हुकूम सोडला, दाराची कडी काढा. ती एखाद्या कळसूत्री बाहुलीप्रमाणे दरवाजाकडे गेली आणि कडी काढली. मी खोलीत गेलो. ती डबडबलेल्या डोळ्यांनी कुठंतरी शून्यात रोखून पाहत होती. मी मगाच्याच करड्या आवाजात बोललो, बसा खुर्चीवर. ती माझ्या नजरेला नजर भिडवत नव्हती. मी बाबूरावांकडे वळलो आणि त्यांना सांगितलं, खाली जाऊन एक कप कॉफी घेऊन या. बाबूरावांनी धावत जाऊन कॉफी आणली. मी शांता आपटेला सांगितलं, प्या ती कॉफी. ती गरम कॉफी तिनं एका दमात घटाघटा पिऊन टाकली. आता तुम्ही बाबूरावांबरोबर घरी जा. ती यंत्रासारखी खोलीच्या बाहेर जाऊ लागली. बाबूरावही तिच्या पाठोपाठ निघाले. मी शांताबाईला ऐकू जाईल एवढ्या बेतानं आवाज चढवून बाबूरावांना म्हणालो, उद्या सकाळी शांताबाईंना घेऊन कंपनीत या. आपण साहेब मामांशी बोलून आपसातला गैरसमज दूर करूया. हात तिच्या आयला. शूटिंग चांगलं रंगात आलं होतं आणि हे नसतं लचाण उद्भवलं. मी या भानगडीमुळे चांगलाच अस्वस्थ झालो. माझे पाय आपोआपच स्टुडिओतल्या माझ्या कार्यालयाकडे वळले. थोडा वेळ अगदी एकटाच मी तिथं बसून होतो. चित्रीकरण खोळंबलं होतं, पण माझं चित्त स्थिर होत नव्हतं. असं करून कसं चालेल? काही झालं तरी आजचं चित्रीकरण पूर्ण झालंच पाहिजे. शांता आपटेच्या त्या घटनेवरून मन काढून मी पुन्हा आजच्या सीनवर गुंतवू लागलो. हळूहळू अप्रिय विचार पाठी पडले. मी पुन्हा शांत मनानं स्टुडिओत चित्रीकरण करायला वळलो. दुसऱ्या दिवशी सकाळी मी 8:45 वाजता स्टुडिओत आलो. मला पाहिल्याबरोबर पहारेकरानं नेहमीप्रमाणे सलाम केला. मी सवयीप्रमाणे हात वर करून त्याचा सलाम स्वीकारला. माझी आणि पहारेकराची नजर मिळताच त्याने आपली अर्थपूर्ण नजर हजेरी मास्तरच्या व्हरांड्याकडे फिरवली. मीही त्या दिशेनं पाहिलं. तिथल्या एका बाकावर शांता आपटे चक्क झोपली होती. बाबूरावही तिथे उभे राहून माझ्याकडे पाहत होते. मी त्यांच्याजवळ जाऊन आश्चर्यानं विचारलं, हा काय प्रकार आहे? त्याने सांगितलं, काल कंपनीत जो काही प्रकार झाला त्यामुळे इमीचा भयंकर अपमान झाला आहे. त्यासाठी तिनं इथे अन्नसत्याग्रह करायचं ठरवलं आहे. मी शांताबाईंच्या जवळ जाऊन तिला हाक मारली. त्याबरोबर तिनं डोळ्यांवर घट्ट दाबून धरलेला हात किंचित बाजूला करून माझ्याकडे पाहिलं. तिचे डोळे पाण्यानं भरले होते. तिने लगेच आपले डोळे गच्च झाकून घेतले. शांताबाई, हा काय वेडेपणा चालवला आहे? साहेब मामा जाणून बुजून तुमचा अपमान करतील असं मला वाटत नाही. पण समजा तसं चुकून झालं असलं तरी मी तुम्हाला पुन्हा सांगतो, आपण एकत्र बसून बोलू आणि आपसातला गैरसमज दूर करू. शांताबाई आपलं रडत आवरत तोंडावरील हात दूर न करताच म्हणाली, त्याचा आता काही उपयोग नाही. तुम्हाला त्याचंच म्हणणं खरं वाटणार. शिवाय आता तुम्हाला माझी गरज नाही. माणूसमधली नायिकेची भूमिका मला द्या म्हणून मी तुम्हाला किती विनवलं तरीही ती तुम्ही मला दिली नाहीत. तिने तसा हट्ट माझ्याकडे केला होता हे खरं, पण त्यावेळी मी तिला समजावून सांगितलं होतं, या भूमिकेसाठी वयानं थोडी मोठी, प्रौढत्वाकडे झुकलेली अशी बाई पाहिजे. या कामासाठी तुम्ही योग्य नाही. शिवाय अशा तऱ्हेचं काम करणं तुम्हाला बरंच अवघड जाईल. जर ही भूमिका तुमच्याकडून चांगली निभावली गेली नाही तर कुंकूमुळे आज तुमचं जे नाव झालं आहे त्याला कमीपणा येईल. पण स्त्री हट्टापुढे जगातलं सर्व तर्कशास्त्र कुचकामी ठरतं हेच खरं. तिनं आता या घडीला थोडं शांत व्हावं म्हणून मी तिला समजावू लागलो, मी तुम्हाला पुढच्या चित्रपटात चांगली भूमिका देईन आणि तुमचं आता आहे त्यापेक्षा जास्त नाव होईल. मला वाटलं ती या बोलण्यानं थोडी खुश होईल आणि हे अन्न सत्याग्रहाचं नाटक बंद करील. पण छे, ती म्हणाली, मला आता प्रभातच्या चित्रपटात कामच करायचं नाही. मला करारातून मुक्त करा. करारातून मुक्त करा हे शब्द तिच्या तोंडून ऐकल्यावर मात्र माझा संताप अनावर झाला. मीही आवाज चढवून बोललो,
करारातून मुक्त होण्यासाठी हा अन्न सत्याग्रह तुम्ही करत असाल तर मी तुम्हाला सांगतो की प्रभातच्या करारातून तुम्हाला मोकळं होता येणार नाही. ज्या प्रभातनं तुम्हाला इतका नावलौकिक मिळवून दिला तिची इज्जत तुम्ही असल्या या नाटकानं मुद्दाम कमी करण्याचा प्रयत्न करत आहात. अशा तऱ्हेनं वागणाऱ्या कोणत्याही माणसाबद्दल मला जराही सहानुभूती वाटणार नाही, मग तो कोणी का असेना. तुम्हाला एकदा शेवटचंच सांगतो, हा अन्न सत्याग्रहाचा नसता उपद्व्याप सोडून द्या. स्टुडिओत चला, उगाच नसती शोभा करू नका. माझ्या या सांगण्यावरही शांताबाई म्हणाल्या, मला तुमच्या स्टुडिओत पाऊलसुद्धा टाकायचं नाही. मला करारातून मुक्त केल्याशिवाय मी इथून हलणार नाही. आता मात्र माझी सहनशक्ती संपली. मी तिला निक्षून बोललो, मी यानंतर तुम्हाला समजावायला येणार नाही. या अन्न सत्याग्रहामुळे तुमचं काही बरं वाईट झालं तरी मी तुमच्याकडे ढुंकूनसुद्धा पाहणार नाही. शांता आपटे हिच्या कलागुणांबद्दल, गायन आणि अभिनय कलेसाठी तिनं केलेल्या अपार कष्टांबद्दल मला अतिशय कौतुक वाटत असे. एका प्रसंगी तिनं केलेल्या एका धाडसामुळे तर माझ्या मनाच्या कोपऱ्यात तिनं थोडी जागा निर्माण करून ठेवली होती. मुंबईच्या फिल्म इंडिया या अत्यंत लोकप्रिय मासिकाचे संपादक बाबूराव पटेल यांनी आपल्या मासिकात तिच्या संबंधी काही मजकूर छापला होता. तो तिला आपली बदनामी करणार आहे असं वाटलं, म्हणून ती मुंबईला त्यांच्या कार्यालयात गेली आणि त्यांना वेताच्या छडीनं छान चोप दिला. त्यानंतर लागलीच पुण्याला माझ्या घरी येऊन ती सर्व हकीकत तिनं मला सांगितली. तिच्या या कृत्याबद्दल मी रागवू नये म्हणून स्त्रीसुलभ स्वभावाप्रमाणे ती रडू लागली. अर्थात मी तिचं सांत्वन केलं. एखाद्या खट्याळ संपादकाला छडीचा मार देऊन धडा शिकवणारी शांता आपटे ही जगातली एकमेव सिनेतारका असावी. आजसुद्धा तिच्या दृष्टीनं तिच्यावर झालेल्या अन्यायाविरुद्ध अन्न सत्याग्रह करण्याची हिंमत तिनं दाखवली, याबद्दल मला एक प्रकारे तिचं कौतुक वाटत होतं. पण काही झालं तरी ज्या प्रभातनं तिचे कलागुण प्रकाशात आणून तिला कीर्तीच्या उच्च शिखरावर नेऊन बसवलं होतं, त्या प्रभातच्या नावावर असा अन्न सत्याग्रह करून घाणेरडे शिंतोडे उडवण्याचा प्रयत्न तिने करावा हे मला मुळीच पसंत पडलं नाही. ती ज्या पहारेकऱ्याच्या चौकीत बसून सत्याग्रह करत होती त्या रस्त्यानं ती तिथे असेपर्यंत आपण मुळीच जायचं यायचं नाही असा मी निश्चय केला. मी तिथून सरळ स्टुडिओत गेलो. मिस्त्रीला बोलवलं आणि कंपनीच्या आवाराच्या दुसऱ्या बाजूचं काटेरी कुंपण काढून मला स्टुडिओत जाणे येण्यासाठी एक रस्ता ताबडतोब तयार करायला सांगितलं. एवढ्यात दामले फत्तेला सुद्धा कंपनीत आले. मी त्यांना माझं आणि शांताबाईंचं झालेलं बोलणं सांगितलं. तितक्यात आम्ही बसलो होतो तिथं कोणीतरी येऊन घाई गडबडीनं सांगू लागला, गेटवर बाबूराव हातात बंदूक घेऊन शांताबाईंवर पहारा देत आहेत. आता त्या बहीण भावांच्या चमत्कारिक वागण्याचा फारसा विचार करायचा नाही असं मी ठरवलं आणि सेटवर गेलो. मन एकाग्र करून कामाला सुरुवात केली. हळूहळू कामाला नेहमीची गती आली. मगाशी पहाऱ्याची बातमी देणारा माणूस पुन्हा सेटवर आलेला मी पाहिला. मी बोलवल्यावर तो पुढे आला आणि चाचरच सांगू लागला, अण्णा, बाबूरावांच्या सांगण्यावरून काही वर्तमानपत्रांचे बातमीदार आले आहेत आणि ते शांताबाईंची मुलाखत घेत आहेत. माझा संताप उफाळून वर आला. त्याच भरात मी त्या माणसाला म्हटलं, त्यांना काय पाहिजे ते करू द्या, मला माझं काम करायचं आहे. मी कॅमेरामनकडे वळून त्याला विचारलं, अवधूत, तुझी तयारी आहे का? हो अण्णा. चला, रेडी सर्वजण, शॉट घ्यायचा आहे, टेक. टेक म्हटल्याबरोबर प्रभाच्या आसमंतात शांतता राखण्याची सूचना देणाऱ्या भोंग्याचा आवाज घुमू लागला. त्या दिवशी मी एकामागोमाग एक शॉट्स घेत चाललो होतो. मी जिद्दीला पेटलो होतो म्हणून किंवा माझ्या संतापाला घाबरून सर्वजण आपापलं काम लक्ष देऊन करत असल्यामुळे चित्रीकरण नेहमीपेक्षा जास्त जलद गतीने चाललं होतं. प्रत्येक शॉटच्या प्रारंभी होणाऱ्या भोंग्याच्या कर्कश आवाजाने स्टुडिओसारखा दणाणून जात होता. हेतू एवढाच की शांताबाईला समजावं तिच्या अन्न सत्याग्रहामुळे मी जराही विचलित झालेलो नाही. संध्याकाळ झाली. सुतारानं बनवलेल्या नवीन रस्त्यानं मी स्टुडिओतून बाहेर पडलो. दिवसभराच्या उपासमारीनं त्या दोघा बंधुभगिनींची बुद्धी ताळ्यावर आली असेल या विचारानं विमलला सांगून त्या दोघांसाठी गेटवर जेवणाचा डबा आणि ताटवाट्या गड्याबरोबर पाठवून दिल्या आणि निरोपही दिला की जेवण करा, उपाशी राहू नका. पण तो डबा तसाच परत आला. दुसऱ्या दिवशी शांताबाईंच्या अन्न सत्याग्रहाची बातमी सर्व वर्तमानपत्रातून मोठमोठ्या मथळ्यांसह छापून आली. तो काळ महात्मा गांधींच्या चळवळी सत्याग्रहांचा होता. त्यामुळे एका लोकप्रिय नटीच्या अन्न सत्याग्रहाची बातमी टाइम्स ऑफ इंडियासारख्या भारदस्त बातमीपत्राने सुद्धा करंट ऑफिसमध्ये मोठ्या चवीनं छापली. छापून आलेल्या आरोपांना प्रत्युत्तर देऊन त्यांचं खंडन करण्याची आवश्यकता मला वाटली नाही. पण त्याचबरोबर एक भीती मात्र जरूर वाटत होती की या हट्टापायी शांताबाईंचं काही बरं वाईट झालं तर. मी माझं भय दामल्यांसमोर उघड केलं.
तेव्हा ते अगदी थंडगार स्वरात म्हणाले, ती काही मरणार नाही. शांताबाई जिथे सत्याग्रह करत पडली आहे त्याच्या मागे आपल्या कॅन्टीनचा एक दरवाजा आहे. त्या दरवाजाच्या फटीतून टेहळणीसाठी मी एक माणूस ठेवला आहे. तो सांगत होता की तिच्यापाशी असलेल्या पाण्याच्या तांब्यात दूध आहे आणि ते बाबूराव तिला थोड्या थोड्या वेळानं देत असतात. आणखी एक दिवस असाच पार पडला. मध्यंतरी केव्हा तरी बाबूरावनं एका डॉक्टरला आणलं. त्या डॉक्टरनं त्या दोघांना धोक्याचा सणसणीत इशारा दिला की हा अन्न सत्याग्रह आणखी जास्त दिवस चालू ठेवला तर त्याचा शांताबाईच्या आवाजावर वाईट परिणाम होईल. कदाचित त्यांच्या घशातले स्वरतंतू कायम निकामी होतील. दुसऱ्या दिवशी नेहमीप्रमाणे चित्रीकरण सुरू केलं. काम करत असताना मधूनमधून शांताबाईंच्या अन्न सत्याग्रहाच्या विचारानं मन अस्वस्थ होई. पण आपण आपल्या कामात मुळीच हलगर्जीपणा करायचा नाही असं मनाला समजावून मी त्या दिवसाचं चित्रीकरण संपवलं. रात्री मी नेहमीप्रमाणे दुसऱ्या दिवशीच्या चित्रीकरणाचा सिनारिओ लिहित बसलो होतो. 11:30 वाजले असावेत. दारावरची घंटी वाजली. नोकरानं दार उघडलं. थोड्याच वेळात माझ्या सिनारिओच्या वहीवर समोरच्या बाजूनं 2 सावल्या पडल्या. मी वर पाहिलं. समोर ज्ञानप्रकाशच्या दैनिकाचे संपादक काकासाहेब लिमये आणि त्यांच्यासोबत के अत्रे उभे होते. मी गडबडीनं त्या दोघांना बसायला सांगितलं, पण ते उभ्या उभ्याच म्हणाले, शांता आपटे अन्न सत्याग्रह बंद करून घरी जायला तयार आहे, पण तिची एक अट आहे. तुम्ही स्वतः तिथं जाऊन तिला घरी जाण्यास सांगावं. मग ती कंपनीच्या दारातून परत घरी जाईल. मीही चांगलाच हट्टाला पेटलो होतो. मी त्या दोघांना सांगितलं, अहो हीच गोष्ट मी तिला पहिल्याच दिवशी जास्त चांगल्या तऱ्हेनं सांगितली होती, पण तिनं माझं ऐकलं नाही. उलट तिनं मुलाखती वगैरे देऊन माझ्या प्रभातच्या नावाला खाली ओढण्याचा प्रयत्न केला. मी मुळीच येणार नाही तिची समजूत घालायला. माझं हे बोलणं ऐकून लिमये मला समजावत म्हणाले, शांताराम बापू, तुम्ही आता राग सोडा. मालक, कामगार किंवा दिग्दर्शक कलाकार या नात्यानं तुम्ही विचार करू नका. निव्वळ माणुसकीच्या दृष्टीनं या गोष्टीकडे पहा. तुम्ही स्वतः एकदा तिला घरी जाण्यास सांगावं असं आम्हाला वाटतं. निव्वळ मानवतेच्या दृष्टिकोनातून थोडा विचार करा. मनाविरुद्ध का होईना मी त्यांच्याबरोबर स्टुडिओत निघालो. शांताबाई हजेरी मास्तरच्या बसायच्या जागेवर खाली जमिनीवर झोपली होती. मी तिच्याजवळ जाऊन वृक्षपणे तिला हाक मारली, शांताबाई उठा, आपल्या घरी जा. माझा आवाज ऐकल्याबरोबर तिनं डोळे उघडले आणि रडक्या आवाजात ती म्हणाली, माझा पगार घरी पाठवून द्याल ना. तिचे हे शब्द माझ्या कानी पडले आणि आपला स्वाभिमान दुखावला गेला म्हणून एका विशिष्ट तत्वासाठी केलेला हा सत्याग्रह केवळ पगारासाठी ती सोडायला तयार झाली हे पाहून माझ्या मनातली तिच्याबद्दलची उरलीसुरली सहानुभूतीही गळून पडली. माझ्या तोंडून कोरडा होकार बाहेर पडला. ती लगेच उठून उभी राहू लागली आणि आपला तोल गेल्याप्रमाणे करून ती माझ्या अंगावर कोलमडली. क्षणार्धात एक विचार मनाला चाटून गेला की मी तिला मुद्दाम ढकललं अशीही आवई हिचा भाव उठवायचा. म्हणून मी झटकन तिला माझ्या हाताचा आधार दिला आणि आता ही उठलीच आहे तर एकदाची इथून जाऊ दे, नाहीतर पुन्हा इथे ठाण मांडून बसेल या भीतीनं मी तिला सरळ उचलली आणि समोरच उभ्या असलेल्या तिच्या गाडीत नेऊन ठेवली. त्याबरोबर तिनं माझ्या गळ्याला घट्ट मिठी मारली आणि रडू लागली. मला काय करावं हेच समजेना. बाजूला उभे असलेले लिमये, अत्रे, गेटवरचे पहारेकरी आणि इतर माणसं यातून भलताच काही अर्थ काढतील या भीतीनं मी तिला धरलेले माझे हात खाली सोडले. ते एखाद्या वेलीवरच्या पडवळांसारखे लोंबू लागले. मी दबक्या आवाजात तिची सारखी आर्जव करत होतो, शांताबाई सोडा मला. ती काही केल्या माझ्या गळ्याची मिठी सोडे ना. तिच्या डोळ्यातून वाहणारी आसवं माझ्या गालांवर सांडत होती. ते आपले गाल माझ्या गालांवर, आपले ओठ माझ्या ओठावर जोरजोरात फिरवू लागली. मी भयंकर शरमलो. तरी बरं माझी सर्वांकडे पाठ होती, त्यामुळे इकडे चाललेला हा प्रणयविधी कोणाला दिसत नव्हता. मला हा सर्व प्रकार असह्य होत होता. एकदा मला तिच्यावर मोठ्यानं ओरडावं असं वाटलं, पण काय करता, अडला नारायण. मी तिला खालच्या आवाजात काकुळतीनं मला सोडायला सांगितलं. मग मात्र तिची मगरमिठी सुटली. मी झटकन मागे सरकलो आणि गाडीचा दरवाजा जोरानं बंद केला. सुटकेचा एक निश्वास टाकतो न टाकतो तोच तिच्या भावानं मला खेचत गाडीच्या पाठी नेलं आणि त्याने मला करकचून मिठी मारली आणि तो बडबडू लागला, इमीचे प्राण तुम्ही वाचवलेत, शांताला तुम्ही जीवदान दिलं, हाही काही केलं मिठी सोडेना. आता आली का पंचायत. याने सुद्धा शांताबाईसारखा प्रकार सुरू केला तर. मी चांगलाच घाबरलो. मी बाबूरावांच्या मिठीतून सुटका करून घेण्यासाठी त्यांना म्हणालो, आता तुम्ही लवकर घरी जा, शांताबाईंना प्रथम काहीतरी खायला द्या, नाहीतर त्यांच्या जीवाला अपाय होईल. हो हो म्हणत बाबूरावांनी आपल्या मिठीतून मला मुक्त केलं आणि लगबगीनं गाडीत जाऊन बसले. गाडीचं इंजिन केव्हाच चालू होतं.
मी एखाद्या रहदारी नियंत्रक पोलिसासारखा खूप जोरात ड्रायव्हरला हाताचा इशारा केला. शांताबाईला घेऊन ती मोटार भुरकन कंपनीच्या आवाराबाहेर गेली. मी घरी परत आलो. दामले आणि फत्तेलाल माझी वाट पाहत बसले होते. शांता आपटे एकदाची घरी गेल्याचं सांगितल्यावर त्या दोघांना हायसं वाटलं. ते दोघेही या भानगडीमुळे बरेच गडबडले होते. विमललाही तिच्या जाण्याची बातमी ऐकून फार बरं वाटलं. मगाशी घाईत उघडीच ठेवलेली स्क्रिप्टची आणि संवादांची वही आर्जवानं माझ्याकडे पाहत होती. मी लगेच सिनारिओ लिहायला बसलो आणि ते काम पूर्ण करून मगच तिथून उठलो. पहाट झाली होती. थोडा वेळ विश्रांती घ्यावी म्हणून मी अंथरुणावर पडलो. झोप येत नव्हती. शांता आपटे असं का वागली? तिनं मागे 1-2दा मला मोहात गुरफटवण्याचा प्रयत्न केला होता, पण मी तिच्या तसल्या वागण्याला कधीच प्रोत्साहन दिलं नव्हतं. अर्थात दिग्दर्शकाच्या नात्यानं मी तिच्या चांगल्या अभिनयाबद्दल किंवा गाण्याबद्दल नेहमी शाबासकी देत आलो आहे. मी तिच्याकडे कधीही आकर्षित झालो नव्हतो. मग तिनं असली सलगी माझ्याशी का करावी? मोहाचे असले क्षण वारंवार माझ्यावर का येतात? मी एक साधा संसारी माणूस, आजन्म ब्रह्मचर्याची शपथ घेतलेला कोणी ऋषीमुनी निश्चित नव्हतो. मग परमेश्वर वारंवार माझी परीक्षा का पाहतो? मी माझ्या कलेशी एकनिष्ठ राहू शकेन की नाही हेच त्याला आजमावायचं आहे का? मी मोठ्याची सुनबाई मोठी, कस दैव लागलं पाठी. अहो सांगा कशा तोडाव्या लग्नाच्या रेशमी गाठी. अहो सांगा कशा तोडाव्या लग्नाच्या रेशमी गाठी. होत घरानं आमचं मोठं, धन दौलत होती अलोट. येई असऱ्याला गणगोत, किती भरीत होती पोट, किती भरीत होती पोट. सोन्याच्या जेवले ताटी, आज मिळना फुटकी वाटी. अहो सांगा कशा तोडाव्या लग्नाच्या रेशमी गाठी. शकुनीचा पडला फासा, जाळ्यात अडकला मासा. व्यसनात उधळला पैसा, हा उरला पोकळवासा, हा उरला पोकळवासा. अशी धन्याची करणी खोटी, फिरे वन पोटासाठी. अहो सांगा कशा तोडाव्या लग्नाच्या रेशमी गाठी. अहो सांगा कशा तोडाव्या लग्नाच्या रेशमी गाठी. दारू पिऊन संध्याकाळी गरजुनी टाकी तो आळी. वाघाची फोड नरकाळी, मरणाची येते पाळी, मरणाची येते पाळी. बाई हातात घेऊन लाठी, माराची देतो दमदाटी. अहो सांगा कशा तोडाव्या लग्नाच्या रेशमी गाठी. किती शिकवून थकले जाणी, पण पालथा घड्यावर पाणी. स्वारीचा येईना ध्यानी, ही घरची आणि बानी, ही घरची आणि बानी. मी बाईल तरणी ताठी, जग रूढी अशी उफराठी. अहो सांगा कशा तोडाव्या लग्नाच्या रेशमी गाठी. अहो सांगा कशा तोडाव्या लग्नाच्या रेशमी गाठी. कोण्यात झोपनी सतार, आ
सरला रंग पसरली पैंजणे सैल टाकुनी अंग दुमडला गालीच्या तक्के झुकले खाली तबकात राहिले देठ लवंगा साली थांबले रसिक जन होते ज्याच्या साठी ते डावलुनी तू दार दडपिले पाठी साधता विड्याचा घाट उमटली तान वर लवंग ठसता होसी कशी बेभान चित्रात रेखिता चित्र बोलले ऐने कानीर लोचनी आज तुझ्या गमईने मी देह विकुनिया मागून घेते मोल जगविते प्राण हे ओ पुनिया अनमोल रक्तात रुजविल्या भांगेच्या मी बागा ना पवित्र देही त्या एवढी जागा शोधित एकदा घटकेचा विश्राम भांगेत पेरुनी तुळस परतला श्याम सावळा तरुण तो खराच गावन माली लाविते पान तो निघून गेला खाली अस्पष्ट स्मरे मज वेडा त्याचा भाव उसलेही नाही मी मंगल त्याचे नाव बोलला हळू तो दबकत नवख्यावाणी मम प्रीती आहे जडली तुझवर राणी नीतीचा उघडिला खुला जिथे व्यापार बावळा तिथे हा इश्का गणितो प्यार हसून म्हणाले दाम वाढवा थोडा या पुन्हा पान घ्या निघून गेला वेडा तो हाच दिवस हो हीच तिथी ही रात ही अशीच होते बसले परिरती क्लांत वळून न पाहता कापित अंधाराला तो तारा तुटतो तसा खालती गेला हा विडा घडवूनी करीते त्याच
असे ध्यान, त्या खुळ्या प्रीतीचा खुळाच हा सन्मान. ही तिथी पाळीते व्रतस्थ राहुनी अंगे, वर्षात एकदा असा जोगिया रंगे. आपुले गुपित सजना, आपुले गुपित सजना, सांगू नको कुणाला, सांगू नको कुणाला, सांगू नको कुणाला. आपुले गुपित सजना, सांगू नको कुणाला, सांगू नको कुणाला. मजला कुणावुनी का टकला ऋषी मुखाला, मजला कुणावुनी का टकला ऋषी मुखाला. कानात सांग माझा, कानात सांग माझा, जे रंजवी जीवाला, जे रंजवी जीवाला. सांगू नको कुणाला, आपुले गुपित सजना, सांगू नको कुणाला, सांगू नको कुणाला. बागेत शांत वेळी मधुगंध मंद आला, बागेत शांत वेळी मधुगंध मंद आला. हरिचंद्र काय जादू, हरिचंद्र काय जादू, हृदयी धरी सखीला, हृदयी धरी सखीला. सांगू नको कुणाला, आपुले गुपित सजना, सांगू नको कुणाला, सांगू नको कुणाला. लाभे खरे सुखाचे सहवास गोड झाला, लाभे खरे सुखाचे सहवास गोड झाला, सहवास गोड झाला. घेऊन ऊन ओटी, घेऊन ऊन ओटी, हा प्रेम लेख पहिला, हा प्रेम लेख पहिला. सांगू नको कुणाला, आपुले गुपित सजना, आपुले गुपित सजना, सांगू नको कुणाला, सांगू नको कुणाला, सांगू नको कुणाला.